हॉटेल परिवार इथली लज्जतच न्यारी, नाश्त्याची उत्तम सोय असलेलं ठिकाण। आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे, कुकडी कॉलनी शेजारी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। अभिनेता सागर कारंडे याची 61 लाखांना फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आलं। आता या प्रकरणी मुंबई सायबर क्राईम मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पिंपळगाव बसवंत इथे एका कार्यक्रमानिमित्त सागर कारंडे उपस्थित होता। यावेळी त्याने संवाद साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळी सागरनं या प्रकरणावर बोलण्यास स्पष्ट नकार दिला। तसंच हे प्रकरण फेक असल्याचं सांगितलं। सागर कारंडे सुरुवातीला या प्रकरणावर विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देणं टाळलं। मला या प्रकरणावर बोलायचं नाही असं स्पष्ट केलं, पण त्यानंतर पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर सागरनं या प्रकरणावर बोलायला टाळाटाळ केली। तसेच विचारलेल्या प्रश्नांची उडवाउडवीची उत्तरं दिली। सागर कारंडे नावाचे अनेक जण आहेत, गुगलवर तुम्ही सर्च केलं तर अनेक जण भेटतील, असं माध्यमांच्या प्रश्नांवर बोलताना सांगितलं। मराठमोळा अभिनेता सागर कारंडे बोलताना म्हणाला की मला त्या प्रकरणावर बोलायचं नाही, फेक आहे ते, त्याबद्दल काही बोलायचं नाही मला। तसेच या प्रकरणावर गुन्हा दाखल झाला आहे असं विचारल्यावर सागर थोडासा वैतागूनच बोलला, असू देत ना मग। सागर कारंडे एकच नाहीयेत, खूप आहेत, तुम्ही गुगलवर सर्च केलं तर खूप दिसतील तुम्हाला। जाऊ देत ना, त्याचं काम आहे, ते करतात, मरू देत ना, आपण कशाला लक्ष द्यायचं, प्रकरण खोटं आहे, माझ्यासोबत असं काहीच झालं नाही। फेब्रुवारी 2025 मध्ये एका अनोळखी महिलेनं सागरला एका व्हॉट्सअपवर मेसेज केला होता। व्हॉट्सअपवरून सागर कारंडे आणि तिच्यामध्ये बोलणं झालं। त्यावेळी महिलेनं त्याला एक स्कीम सांगितली। तिने इंस्टाग्रामवर काही पोस्ट लाईक करण्याचं काम देव केलं आणि प्रत्येक लाईकसाठी 150 रुपये मिळतील असं सांगितलं। दिवसाला साधारण 6,000 रुपये कमवता येतील असंही तिनं नमूद केलं। सागरनं तिला होकार दिला आणि तिथेच तो फसला। तब्बल 61 लाख रुपयांचा गंडा घातला आहे। त्यानंतर सागरनं तात्काळ पोलिसांमध्ये धाव घेऊन आपबीती सांगितली आणि तक्रार दाखल केली। सध्या सायबर क्राईम विभाग या प्रकरणाची कसून चौकशी करत आहे। या कार्यक्रमाबद्दल बोलत असेल तर मला सांग, त्याबद्दल नाही बोलायचं, ते फेक आहे, ते फेक आहे ना, त्याबद्दल नाही बोलायचं। सर तुम्ही पिंपळगाव बसवंत महाविद्यालयात आला, गुन्हा दाखल झाला आहे असं सायबर क्राईम मध्ये असू देत ना मग। सागर कारंडे एकच नाही आहे, खूप आहेत। जीमेलवर तुम्ही सर्च केलं तर खूप दिसतील तुम्हाला। माध्यमांमधून तुमचं नावाचा उल्लेख आहे, तुमचे 61 लाख, मग जाऊ दे ना, त्यांचं काम आहे, ते करतात, मरू दे ना, आपण कशाला लक्ष द्यायचं। फेक असं आपलं म्हणणं। हां, असं कुठले आपल्या बाबत फ्रॉड किंवा नाही। इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठी, आपली बातमी, आपला विश्वास, आपला आवाज।